ही प्रेमकथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याच जरा जास्तच. तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फाटलेला. कडकाच होता बिचारा, पण भलताच रोमॅटिक. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला मनापासून वाटतं होतं. पण द्यायचं काय? खिशात तर दिडक्या नाहीत. शेवटी न राहवून त्याने तिला रंगीत कागदाची फौलच प्रेझेंट केली. ती खुश होती. तशीही तिची त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती. तसाही तो सामान्य होता. जेमतेम नोकरी, भविष्यात काही करून दाखवेल असं काहीही त्याच्यात दिसत नव्हतं. पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते. पण एक दिवस सगळा नूरच पलटला. ती म्हणाली, तुझ्याबरोबर आयुष्य जगायच म्हणजे नेहमी असं रडखड, मन मारतच जगावं लागेल. काय सुखात ठेवणार तू मला? काय आहे तुझ्याकडे? काहीच नाही. मी परदेशी चालले आहे. पुन्हा कधीच परत येणार नाही. तू मला विसर. आजपासून आपले मार्ग निराळे. माझा तुझा संबंध इकडेच संपला. ती कायमची निघून गेली आणि हा मोडून पडला. संपलंच जणू काही. सर्व काही संपले त्याच्यासाठी. त्याने ठरवलं, तिने पैशासाठी आपल्याला सोडलं ना. मग आता पैसे कमवून दाखवायचे. इतके की आपल्यापुढे सारं जग तिला थिट दिसलं पाहिजे. पुढे, या जिद्दीने पेटून उठला तो. झोकून दिलं स्वतःला. कष्ट केले. राब राबला. मित्रांनी मदत केली. चांगले लोक भेटले. त्याचे दिवस पलटले. तो खूप श्रीमंत झाला. स्वतःची कंपनी उभारली. पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती. ती सोडून गेल्याची, तिनं नाकारल्याची, आपल्या गरिबीचा अपमान केल्याची, तिच्यावरच्या प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती. एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतून तो जात होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गाडीच्या काचेतून बाहेर पाहतो तर म्हातारं वृद्ध जोडपं एकाच छत्रीत कुडकुडत उभं होतं. विजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहिलं. हे तिचेच आई वडील. त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती. त्यांनी आपली श्रीमंती पाहावी. त्यांनी आपली गाडी पाहावी. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा. ते दोघे मात्र स्मशानभूमीकडे थकल्या खाद्याने चालतच राहतात. हा गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो. पाहतो आणि कोसळतोच. तिचाच फोटो, तसाच हसरा चेहरा, कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फौलं. हा सुन्न झाला. धावतच गेला कबरीकडे. तिच्या आईबाबांना विचारलं काय झालं ते सांगा. ते म्हणाले, ती परदेशी कधीच गेली नाही. तिला कर्करोग झाला होता. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात. आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रेमभंगाचा चटका देऊन ती गेली. तू संतापून उभा राहशील, जगशील यावर तिचा विश्वास होता. म्हणून तिनं तुला सोडून जाण्याचा नाटक केले आणि ती गेली.